दादा अरे मा इथं काय रे तुमचं अजिबात थांबायचं नाही. दादा अजिबात पप्प्याला अजिबात थांबायचं नाही. तू एक वेळ थांबलं चालेल पण पप्प्या पण दादा पप्पीने काय केलंय असे काय केलंय बस रे काय केलंय बस पप्प्या त्या सोन्यानी आणि पप्प्यानी एक नंबर गाडी तू आपला माणूस हे तमाम लोक जमलेली आणि गाडीवर एक नंबर आणि गाडी उल गाडली तर काय तिला चाक नाही इंजन नाही काय नाही एक नंबर गाडी 15,000 रुपये माझ्याकडून घेऊन गेल्यात. बसवलं असतं आपण दादा त्याचं काय एवढं चाक बसवाय किती वेळ लागतो या 10 मिनिटाचं काम नाही तुझं का डोकं फिरलं का चाक बसवा आणि एवढं पैसे देतात का? जाऊ द्या बोल द्या ती बोल द्या आता तुम्हाला तर माहिती आहे सासरवाडी दारू बिरू सगळी सोडून आली. नाही आता तो दारू सोडली तो आता व्यवस्थित दिसतोय मला. हा आता कसं बायकोला आणली का? हा सगळं ओके झाले सगळं व्यवस्थित. हो तुझं मला पटतंय पण ह्याचं नाही अजिबात मला पटत नाही. दादा जाऊ द्या आता त्याला मी सांगितलंय म्हणलं हे असलं तर सोड त्याला आता माझ्या जोडीला घेतलाय. काय झालं नवीन एक बिझनेस नवीन आता मी तुमच्या पाया पडतो गाड्या बिझनेस म्हणलं की माझं लयच दादा टेम्परेचर त्याचं वाटतं. नाही राव ती डोकं माझं आहे पण तुम्हाला तर माहिती आहे आपलं कसं काय डोकं असतं सॉलिड सॉलिड असतं सॉलिड हा पप्पाला सगळं माहिती तू आहे. सांग बरं कसला काय नाही म्हटलं माहितीचं सामान एका ठेवायचं सगळंच माहितीच होलसेल मध्ये होलसेल डायरेक्ट कापडासहित बांबू सहित मडक्यासहित सगळं एकच माणूस दुसरीकडे गेलाच नाही पाहिजे. म्हणजे जिब्बा बाहेर बांबू एकीकड मडकी एकीकड कापड एकीकड तसलं करायचं नाही. एकत्रच. तुम्ही जर आला ना मला एक माहिती सामान बांध कापड बांबळा सहित सगळं दादा सगळं तोच करणार. महिन्याची ऑफर बी लावणार हो महिन्याला ऑफर हा आणि इतकं गिराय कुठनं भेटणार एक वेळा तुम्हाला? जर दोनदा माहीत झाली त्या 2-3 कापडाच्या गड्डीचं ते एक्स्ट्रा देणार आहे. अहो, तुम्हाला ते महिना लागायचं एक मैथायला. हवी का काय दादा करावं म्हणतोय ते लागलं खरं आहे. त्यासाठी एक आयडिया आहे माझ्या डोक्यात. काय सांगा की दादा सांगा की सांग का? त्यामुळे तुमच्याकडे आली जरा तुम्ही जुनं माणूस आहे जरा नाही का जसं मुरलेलं आहे आमच्यापेक्षा 2 उन्हाळा पावसाळा तुमचं जास्त आहे. 2 पोरं नेमायची कमिशनवर आणि गावातल्या लोकांचा मर्डर करायचा. तुमचा बी धंदा चालेल एक नंबर. हे असलं धंदा सांगताय राहू डायरेक्ट मर्डर करायचा. आहे आणि दादा म्हणते ती बरोबर आहे. त्याला काय आपण काय करू माहिती का 2 माणसं मारा ठेवू त्यांना कमिशन द्या. 500 रुपये कमिशन दिलं नक्की करायची कॉन्टॅक्ट करायचं लगेच माहिती डायरेक्ट तुमच्या घरी येणार लोक म्हणणार माहिती सांगा. एकच नंबर घेऊ आयडिया राहू तुमची जोराच आहे. बरं पप्या 2 पोरं नेमू आणि लगेचच कामाला लाव. चालते काय काय करायचं दादा कशाला वेळ लावायचा हो चालते जाऊ असल्या कामाला वेळ नका लाजू. हो म्हणजे लगेच पप्याला पुढे बांधायला माहिती सामानाच्या. नाव टाकून सौजींनी आपल्याला आयडिया दिली म्हणून हो याड झालं का काय तुझं? अरे गावात माझी चर्चा नाही झाली पाहिजे. मी ग्रामपंचायत सदस्य आहे. लोक काय मला नाव ठेवतील की? बरोबर आहे दादाचं. बरं दादा तुम्ही काय काळजी करू नका फक्त नवीन असा आम्ही काय बिझनेस आणलेला आयडिया देत जे जाईल कधी बी या माझ्याकडे. 50 रुपये देखील अरे आता माझ्याकडे नाही कशाला लागते तुला? ती गाडीच आहे बरं परवडलाच नाही त्यामुळे काय बरं, त्याच्यासाठी मला लागते होय. आईला हे पप्याला बोलू किती त्यात. वेळा सांगायचं काय ऐकतच नाही ना. आता तुम्हाला ह्यात गाडतो तुमचा डाव करतो त्याच्यात. पप्या पण आता तुला सांगतो ती 2 पोरं म्हणतोय ना तू त्याला जे कमिशन घालवायचं ते बी आपणच खायचं. हे आपणच करायचं. जमतोय भाई तसं जमतंय होय आता मला वाईट ढकलू दे मला अशी आयडिया सांगतो का नाही. हा मी नाही कधी माणसं मारली तू का काळजी करतोय मी आहे की संध्याकाळीच मारायचं का मला वाटतंय ना सरपंचालाच मारा सकाळ डोक्यात पाणी बिणी झाले काय. पाणी म्हणजे त्यांनी घरकुल नाही बसवलं आमचं अरे घरकुल नाही बसवलं मग त्याला मारतो काय बावळाटा. मग जाऊ की तिकडे ये एवढे सरपंच मारले होईल की मोठा बाबा शासकीय देव झाला की गाव आपल्या मागं पळेल. मला एक आयडिया आली तर आपण दादाने आयडिया दिली दादाला जर मारला तर एक तर दादा दुसरी गोष्ट माझ्या डोक्यात मी म्हणत होतो यशवंतराव तिला काकाले ते आपल्याला माराय बसले ते यशवंतराव नसला तरी आपला तेव्हा अध्यक्ष आहे की देव काळ्यालाच मारलं तेव्हा अंधारात दिसायचा बी नाही. नका ती जाईन तिथं आपली चुका काढतोय त्यालाच कसवायचा. मला कान खाट टाकलं आणि ती कसं आहे तेव्हा आपल्या जवळच आहे सामान बी आपल्याकडूनच घेणार माहितीचं त्याच्याकडे. म्हणजे पैसे देऊन करते चिंग काढते आधी पण पैसे पैसे काढायचे माझ्याकडे लागले मग काय बी क्वार्टर टाकून एक घराकडे चक्कर. सरपंच काय दादा काय नाही दिवस काढले तिकडे गावाला कुठे गेलता? हा
अभ्यास दौऱ्याला गेलतो. अभ्यास दौऱ्याला? मग अहो काय इथं माझ्या डोक्याला ताप झालाय. ते गावाचं काम करणं लय बेकार आहे. काय झालं? अहो कुठलं काम गावी नीट ऐका ना. ते सत्याला म्हणलं पाणी सोड तर गपक्यान माझ्या अंगात धावून येतंय. अरे धावलं तर धावलं, आपणच सांभाळून घ्यायचं. एवढ्या कमी पगारात कोण रे काम करतं? अहो धावा नका धावलं तरी पण सांगितलेलं काम तर व्यवस्थित करा ना. करतं काम, धावतं पण ती काम करतं. चांगलं आहे तसं ते मनाने. मनाने चांगलं आहे ते. बरं कुठं दौऱ्यावर गेलता? कुठल्या गावाला? गावाला म्हण. मग कुठं? काय लका, इस्रायलला गेलतो. परदेशात. परदेशात? मग कशासाठी? अभ्यास दौरा. तिथली टेक्नॉलॉजी आपल्या भारतात म्हणजे आपल्या गावात कशी आणायची? तिथली टेक्नॉलॉजी? सोपा नाही विषय. आईला काय काय केलं तिथं? हा तिथं सगळीच आहे ना, माणूसच लागत नाही शेतीत. सगळी यंत्रणा आहे. माणसाने मशिनरी समोर सगळी. बसायचं होय. माणसं बघतात नुसतं कॉम्प्युटरवर. असं गेलं की इकडे पाणी जातंय, असं गेलं की तिकडे पाणी जातंय. सोपाच विषय ना बाबा. मला तर इतकं जे आवडलं ती आयला कधी मी आपल्या गावात आणतोय असंच झालं. आणि तिथनं टमटम घेऊन आलो. आईला ही टमटम आणली होय. मग कशात आणली? विमानात आणली आणि कशात आणली? काय नका, विमानात आणली. आता मग ही काय तुम्ही ह्याला वापरणार काय व्यापाऱ्याला? व्यापाऱ्याला नाही. काय वाटीत वैरण व्हायला बरं आहे ही. वैरण वाहतूक अजून काय करतो? अरे हे माग लिहून आणलंय मी का. काय आणलंय? इकडे ओला कचरा आणि तिकडे सुका कचरा. कचरा घरोघरी गोळा करायचा आणि कचरा कोंडीत नेऊन टाकायचा. एवढ्यात किती कचरा बसायचा आहे? अहो माझ्या घरचाच कचरा एवढा असतो. लका दादा एवढा कचरा करतात का घरी? हा होतो. लका लय डेकर देतोय. काय खाल्लंय असं? अहो खांडकुंड आणलेलं इटून खाल्लं. रेटून खाल्लं. मी पण तरी पिलोय. तुमच्या घरी असतं का सांडग्याशिवाय कालवण? अरे खातोय सांडगा म्हणून झालोय दांडगा. कळलं का? तुम्ही झालाय दांडगा आणि मी पण वरील खाऊन होतोय. मी पण दांडगा. अरे मांसाहार करू नये ना, बुद्धी भ्रष्ट होती. शाकाहारी खात जा. कळलं का? वा कधी गावात खात नसतो. म्हणजे तू वाघ आहे. अ, असून दे. चल मोरगावला तुला पण सांगतो. सरपंच अहो तुम्ही गावातले मेन माणूस पडता. असले उद्योगधंदे पानाचे करत जाऊ नका. आज चॉकलेट पान खायचंय आपल्याला. चॉकलेट? हा चॉकलेट पान तू कधी खाल्ले का? कसलं असतं चॉकलेट? चल की खाल्ल्यावर दाखवत तुला. कुठं मोरगावला होय? हो आणि कशाने जायचं? गाडी जायचं. तुमची गाडी आहे ना? चला मग. लका मेन मुद्द्यालाच तो हात घातला जाता. का? आता मी पडलो सरपंच. हा. माझी गाडी कोणी बी नेतय. पेट्रोल संपले की ढकलत आणतंय लावतोय दारात. बरोबर बरोबर. अहो काय टेन्शन घेता, आपली गाडी आहे ना. तुझी गाडी नको रे बाबा. का? आपल्याला आत्ता पान खायचंय, सकाळ नाही. आणि सकाळ पान खाणं हे आरोग्यात चांगलं नाही. कळलं का? अहो सरपंच वा शरीराकडे ध्यान द्या. तुम्ही किती माजलाय? डेअरी किती झाली तुमची मोठी? होय, माझला आणि तू काय रेड्यागत झालाय की का? बघ की अहो तुमच्यापेक्षा मी कमीच आहे. काय कमीच आहे? तुझ्यापेक्षा मी 2 इंचाने माझी डेअरी कमी आहे. असं करा, काटा आणू का मी? बस तिथनं. तू एका ह्याच्यात बस तराजूत, मी एका तराजूत बसतो. बघा कुठला तराजू खाली जातोय ते. तुझाच जाणार. कसा माझा जाईल? बरं असं करू, गाडी जाण्यापेक्षा असं केलं काय? चालत जायचं का मोरगावला? चालते, व्यायाम बी होईल. डेअरी कमी होईल. हो. एकच नंबर. आणि हो आता चालत जायचं हा. आणि सकाळ मॉर्निंग वॉकला निघायचं. मॉर्निंग वॉकला कुठं जायचं? मोरगाववरनं बारामती. बरोबर, बारामती बरोबर. परत लोणी. म्हणजे आपल्या घरची पोलीस स्टेशन गाठतील. ते रातभर कुठे गायब होती? बरोबर. शरीराकडे लक्ष महत्व दिलं पाहिजे. गाव तर आहेच पण आपलं शरीर पण जपलं पाहिजे. मग काय, चल ठरलं आपलं आता. उद्यापासून करू, नाही तर घरची हरवला म्हणून देतील पेपरात जाहिरात. काय यशवंतराव राव 8-8 15-15 दिवस गाव सोडून जाताय राव. का? हा? तुम्ही का दुसरा काढला होता काय माझा? काय राव, रोजचा जोडीदार नाही दिसल्यावर काय करीन? दुसरा काढील नाही तर काय करीन? बाप्पा अक्षरशः यंदा पाऊस पाणी झाला भरपूर. हा, बरं पाऊस पाणी भरपूर झाले. यशवंतरावला राहतो का? राहतं का म्हणजे? राहतो का म्हणजे? अहो अक्षरशः तुम्हाला सांगतो, मी ब्राझीलला गेलो, अमेरिकेला गेलो आणि अमेरिकेच्या पळ्याला ती चीन का फिन तिकडे सुद्धा जाऊन आलो. तिथं सुद्धा बी नाही मिळणार राव मला. आणि बी कशाच बाजरीचं. इतक्या लांब बी आणाय गेलाय राव? बाप्पा यशवंतराव म्हणजे काय असलं मोरगाव आणि बारामतीचं ह्या जण बी आणून पिरतो का तवा? बाहेरचं बी आणायचं, काहीतरी नवीन गावात करायचं. म्हणजे गावात पेरणार आहे का ती बी आणून?
गावात बी काय डांबरीला बी पेरतात का? काय आप्पा तुमची बुद्धी. नाही तरी म्हटलं ना तुम्ही अध्यक्ष, हं. तुमची बुद्धी गावापुरतीच चालणार, गावाच्या बाहेर नाही चालणार. असलं कसलं बी आणलंय तुम्ही? आप्पा अक्षरशः त्या बाजरीचं कणीस हातभर असतं. हातभर मग चला बरं दाखवा. चला बरं दाखवायची. अहो ते आप्पा रात्रीच पेरले मी. हे काय दाखवायला काय सकाळपर्यंत ठेवायची वस्तू आहे का ती? मला का बी सुद्धा बघायला ठेवलं नाही तुम्ही? कशाला बघायला? म्हणलं आम्हाला बी पावशेर भेटलं असतं त्यातनं. मला काय बघून आप्पा त्याचं कळायची, त्याला खत बी तेवढी घालावं लागते. ते तुम्ही उगा आणायचा एरियाचं पोतन ते वाचायचं त्याच्यामुळे चालतं का तसं? बरं ती बाजरी काढल्यावर तरी आम्हाला बाजरी द्या. आप्पा तुम्हाला 5 कणस देणार, त्याच्यावर तुम्ही 2 महिने जगताल, हे मी तुम्हाला सांगतो. आता द्यावं कमाल झाले 5 कणसावर जर आम्ही 2 महिने जगताल तर मग असलं हाय तरी कणीस कसलं, असं दाना कसला आहे त्याचा कणसाचा? 5 कणसावर जगताल म्हणजे काय? ती 5 कणसं काय रोज तोडून नाही खायची. मग ते 5 कणसाचं बी काढायचं, तुमच्या वावरात पेरायचं, हा. आणि ते तुम्ही 2 महिने खाता. मग असं आयला प्रत्येक शब्दाला तुमच्याकडे तोडगा आहे गाड्या. कुठल्या बी ह्याला ना वेगवेगळ्या प्रकारचं बी बियाणं वापरून यशवंतरावनी ही शेती चालवली. आयला अवघड आहे बाबा तुमचं, तुमच्या नादी लागणं. आप्पा तुम्ही अध्यक्ष गावाचे, गावच फक्त करा, बाकीचे लय शेतीत डोकं नका घालू. फक्त म्हणला 45 पोतं मला झाले, माझे निलावात एवढे गेले, तसल्या लबाड्या हाणाच्या बंद करा. चला आम्हीच लाबाड आहे का? मग काय? आम्ही लाबाड? अहो आप्पा तुम्ही अक्षरच्या पाठीमागच्या वेळेस माझं राव तिथं, मग त्या आरत्याला खुशाल तुम्ही लबाड बोलणार राव. माझं नाव खोडायला लावले, तुमचं नाव टाकले, सांगितलं एवढी बाजरी गेली सांगा. काय बोलताय राव यशवंतराव, मी स्वतः गेलतो बाजरी घेऊन मार्केटला, सांगायला लागला तुम्ही. पोत दाखवलंय माझं. काय काय झालं? ती बक्कीला का दोघं आहेत आपल्याला एकाला मारायचे, 2 जण थांबले तिथे. दोघं काय? मग तो काळजी करू नका, येऊ जातो माघारी येतो. नको अरे मी जातो, वाटलं तू काहीतरी गोड तू का बस, आणि म्हणते तुम्हाला हा आणि म्हणतात तुला काय करायचंय? आणि ती तोंडातलं पहिलं काढ, नक्षलवाद्या दिसतोय का दोन खुशाल तसलं घालून आलायला का नालाय का? मग आता मारायचं म्हणलं होय, असं जातो काय खुलं तोंड? मारायचं मग हे असलं काय अवतार केलाय तो? मी ती पहिलं ती एक कुत्रा हाकालतो तिथं, मला तर असं वाटतंय तसं नका बावळाट. दोघं हातले असते ना जागेवर 2 कटकवायला जातो का तिकडे बावळाटा? मी बघतो काय ती त्याला हाकालतो, काळजी करू नका. फक्त मी जा केला की तू घेऊन तिथं यायचं. बरोबर चालतंय. कॉंग्रॅच्युलेशन. काँग्रेस? काँग्रेस नाही बाबा, चांगल्या कामासाठी कॉंग्रॅच्युलेशन. बरं हॅपी न्यू इयर बघा. तुला माहिती आहे मी कसला माणूस आहे, माझ्या नादी लागायचं नाही कोणी. आप्पा माझं कसं आहे माहिती आहे का, माझं कुठल्याही गोष्टीवरती भयंकर संशोधन असतं. आता तुम्ही मला सांगा, बी 200 रुपयाचं, पण ती आणायला मला खर्च झालाय 25,000. मी तीच म्हणतोय ना, तुम्हाला डोक्याचा भागच कमी आहे. अकलीचा भाग माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला कमी. तुम्ही गावापुरते असं कसं बोलताय राव तुम्ही? आका बी आज मी तिथून 200 रुपयाचं आणले, हा, पण आज 25,000 जाऊन ते माझे गेले तर, पण त्या बियावरती मला संशोधन करायचे. सायन्स नावाची गोष्ट तुमच्याकडे अजिबातच नाही, त्याच्या मागे सायन्स दडलेलं असतं, आणि त्यासाठी एवढा प्रयत्न केला. कोण कुठं दडलेलं नाही आपा. ही काय पेताडा, रात्रीचे सुद्धा सोडा नाहीत राव ही मला. आता घराकडून आलोय, सांगा आलोय आपा मी आपला माणूस आहे म्हणून. बरं का, कुणाच्या घराकडून आलाय तू? तुमच्या घराकडून आलोय. लय माणसं गोळा झाल्यात राव, कसला आरोड चाललाय तिथं. कुठं? ह्यांच्या घरात. आलं का? हो म्हणा. आला का 15 दिवसांनी भेटले आम्ही, तर आला काहीतरी घेऊन. काय सांगायचं आपण, मी तेवढ्यासाठी हुडकत आलोय. कसली माणसं गोळा झाल्यात, बोंबली चालली राव. अंजली एकटीची तुम्ही त्या जाऊ दिला का ती? काय झालंय मला बघू दे. अंजली टेन्शन तुमचं काय गठण अरे मी अध्यक्ष आहे या गावात, असं काय म्हणतोय? मग अध्यक्षाचं काय काम आहे? ती तपली बायको त्याची, अंजली त्याची, तुमचं काय इथं? तुमचं काय म्हणजे? तुम्ही हे तर नेहरू बरा. अरे मी सांगतो, बावळाट बिवळाट झाला काय तू? वहिनी जर तपली ना ती, तिने सकाळी तांब्याला अशी धार लावली का नाही, फेकून झाला ना मागच्या वेळेस हुकलाय. आयला ती बी खरं झालं तुझं. टाळत घुसला ना खलासच. आयला तुझं बरोबर आहे गड्या. अरे पण माझं काम आहे जायचं, असं काय म्हणतोय तू? तुम्ही नका लय काळजी करू, त्यांची बायको आहे आपलं ती बघते. तिकडे कशाला बिवडून झक मारायला गेलता तू? चांगलं राहिलं तर गप्पा मारत इथं उभं. बापा मी येत होतो राव, तुम्ही ऐकत जा राव. तुम्ही डोकं असं नाही तर मी चापटीत पाडील होतो मला. आणि तुम्ही राव माझ्या नादी लागू नका मग. नीट बोल नीट.
नीट बघ. मी अध्यक्ष आहे, अध्यक्षाला हे राव, काय तुम्हाला सांगायचं आपा तुम्ही राव सिच्युएशन माझं ते हातच घेणार राव तुम्ही उगा नालायकपणाच लावलाय मग आता ते मला जावं लागलं मला हे तपलं ती बघल की अरे तू तिचं कोणाला राव राव, बोलतोय? त्यो बोलतोय बायको. बोलतोय कोणाला तू कोणाला त्याचं भान बोलतोय? राख जरा. मी अध्यक्ष आहे गावात, तंटामुक्ती अध्यक्ष. अध्यक्ष म्हणजे तुम्ही काय एका झपाट्यात बोलता पालता घरी येतोय बिवडून काय बी बोलतोय तू. एवढी ताकद आली का तुम्हाला ताकद आली का म्हणजे? झपाट्यात आसपर्यंत आणायला कोणी पाडलं नाही आणि झपाट्यात 5-6 जण पाडल्यात शेणा बन तू बी आवडला आता तुझ्या नादी लागण्यात काय मजा आहे? तुम्ही आपा मी सांगतो तसं ऐका तुम्ही जरा तुम्ही लय बोलू ना शानपणा करू नका नीट बोल नीट. काय नीट बोल हा मी काय सांगतोय ते नीट ऐका माझं एक गणित आहे हा सांग काय तुझं गणित आहे बाबा? आज जर एखादा माणूस मेला बर त्याचं 10वं कधी येईल हो आपा मेलय कोणती तरी मला कळू दे आधी. समजा तुम्हीच मेला आण्या नीट बोला. अहो समजा म्हणलंय राव तुम्ही हा. तुम्ही हे असलं नालायकपणा अरे सोडून द्या राव. बाबा, मग समजा आज जर माणूस मेला तर 10व्या दिवशी तू अहो पण 10वं कोणवर येईल आज गेले वाटतं आज बघ की कोणावर आहे तुला कळत नाही व्हय? माझ्या तर देण्यात येणं म्हणून घरी तुमच्याकडे घेऊन काय जखमार आलो का मी आता आज कोणावर आहे आज कोणवर आहे सांग की. आला का? कोणवर आहे आज कोणावर आहे? आज मंगळवार आहे. हा, बरोबर मंगळवार, हम्म. बुधवार, हम्म. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार येईल. मी मोजलो राव 7च दिवस भरतात अरे 7 कुठलं 10 दिवस होत्यात गुरुवारी. होतात का मग काय होतंय? अरे मग पप्पाला- बिया वाढल्या तुझ्या काय डोक्यात येईना आणि काय व्हायना उग. अरे पप्पाला पुढे बांधायला लावावं लागेल मला आता पुढे कसल्या बांधायला होतं त्याला? तुम्हाला नाही कळायचं ते आला का तू पेले ना आम्हाला म्हणतोय कळायचं नाही तुझं मला काय बरं मला जाऊ दे तिकडे. मला ते यशवंतरावच्या मंडळीचं काय झालंय काय नाही बघून येऊ दे. सारखं काय अंजली मी वहिनीला घरी जाऊन सांगितलं काय तो सांगते? माणूस राव सारखं अंजली अंजली करतोय आणि यार मी काय अंजली म्हणलं मी ते यशवंतरावची बायकोकडे जाऊन येतो आपलं ती काय झालं ते बघून येतो म्हणलंय. तुम्ही ह्यासाठी त्यांच्या घरी जाता काय त्यासाठी माझी नालायकपणा करायचं होतं का तुम्ही आणि नीट बोला नीट बोल. मग आता राव तुम्हाला काय बी कसं सांगतो आठवत मी घेतोय माणसावर तू? तीनदा यशवंतरावची बायको यशवंतरावची बायको अरे त्याचं ती बघाल की राव तुम्ही तुम्हाला आहे ना मला वाटतंय तुम्हाला लेडीज तंटमुक्ती अध्यक्ष आणि थोबडीला आणि तुला नीट बोल. वारडा चाललाय ना आमक अहो सरपंच मी राव ह्यांच्या घरापासून आलो तर परत चालला होता खरंच राव यशवंतराव तुमचं काय अर्ध्या वर्गाचं मी आप्पा घरून जाऊन आलो हा हा काहीच नाही अंजली मस्तपैकी झोपली आणि ह्याने खुशाली मग काय सांगितलं ए, काय राहणे काल अहो पण तुम्ही नालायकपणामुळे मला चोरशीने आणलं त्याला काय अजून नालायक म्हणतोय मला. हा? आणि तू तर हाणू लागत तापाला. हो काय काय बोलताय? तुम्ही राव असलं सटाळपणा करताय, आम्ही बोलताय बघितलं. राव. मी कधी हाणलंय मला 60 ठोकं पडलं हो, आप्पा विषय काय आहे ना हा विषय मार्गी लागला पाहिजे ना आता अक्षरशः मी सांगतो मी लय बेकार माणूस आहे. आपल्याला कार मारलं हा अहो दादा बरोबर आहे तुझं. आपल्याला कार मारलं सरपंच अहो मी नाही मारला आप्पा मग कोणी मारलं? अहो, कोणी मारलं? अहो, लाबाड बोल नको कसलं लाबाड चोरलं? बोल नको लाबाड बोल नको. मी नाही राव बस तुमच्या आता- गळ्या शपथ तर अजून मारतो ना गळा मार आपल्याला काय माझं? हा? आता हे तुम्ही सांगताय म्हणून मी आपलं ऐकून घेतोय. हा. सरपंच नेमका विषय काय आहे ना विषयाला हात घाला बापरे, काय राव, जा पुढं, पुढं, पुढे, पुढे, पप्या पप्या. आपल्याला का मारलं ती सांगा आधी. का असं मारलं ते सांग ए बेवड्या तू ग बसा. मला काय माहिती ह्यालाच माहिती आता आणि तू सांग बापरे, तो तसलं सटलपणा करू ना मी तुला कुतील माग ए, हाणलंय ते नीट सांग ए, हे काय लावलंय तू सांग मी सांग तू सांग मी सांग दोघाला पण कानफटे वडील एकाने सांगा. मी तर वेळेसच राहतो राव चापटी ना तुला पप्या पागलपणा करू नको. त्याची चुकी आहे, मी काय केलं तुला काय झालं रे बॉम्ब लायला अहो यशवंतराव तुम्ही नीट ऐका राव तुम्ही का बसा बापरे सांग मला आप्पा काय झालं आता तुम्हाला तर माहिती मी बिझनेस कसं आहे नवीन हा नवीन म्हणजे कसं असतं दगड घाली डोक्यात नीट सांग नीट सांग आनंदाची गोष्ट लाडात येऊ नको नीट सांग बिझनेस काय झालं सकाळी आम्ही दादाकडे गेलो
आणि दादाला सांगितलं की बाबा दादा आम्ही नवीन बिझनेस चालू केलाय. हा होय दादा. आणि दादाने मामाला लय तिथं शिवाय दिल्या. अहो, पण बिझनेस कुठला माहितीये का आपा माहितीचं सामान मिळेल हा मग माहितीचं मग सामान चांगलं आहे की. पण एकाच जागेवर सगळं पण चांगलं आहे की ते. माहितीचं सामान म्हणजे काय आपल्याला मारून लगेच उद्या भावानी करायची होती काय हा मला दादा म्हणला खलास करून ए, टाका दादा आपल्याला. ए दादा अरे तू सदस्याचं काय अहो सरपंच यशवंतराव मी यांना आपल्या चेष्टाने म्हणलं होतं. अहो, तुम्ही चेष्टेने म्हणलं पण मी पप्प्याला म्हणलं ना खटक्याच गाळाचा म्हणजे पटक्याचा जीव बघा गेला सरपंच. असता राव. ए बेवड्या गपकी. भावला द्यायला काही सरपंच हा. हो का हे अजून बी तसंच त्यांची काय चाल जाणार नाही. मी ह्यांना काय पोलीस स्टेशनला नेल्याशिवाय राहणार नाही आता. आप्पा माझं आता लय हो, टाळ बाप्पा. काढलेलं आहे. ह्यांना पोलीस स्टेशनला न्यायचे ना ह्यांच्या बरोबर दादाला सुद्धा गोतावला बरोबर. हा बरोबर आहे तुमचं बरोबर आहे. हो, यशवंतराव आणि सरपंच सोन्याने ह्यांनी मला गाडीमध्ये फसवलं म्हणून मी काय केलं म्हणलं ह्यांना बी ह्याच्यात गुतवावं तर ह्यांनी मलाच गुतवलं ह्याच्यात. आणि मग तुला कळत नाही वेळेला का तू या का सदस्य आहेस का कोणी भाग्यराव हा आप्पा आता जाऊ द्या पोलिटिशियन बिल्डिशन हिथच आपण काय असो हिथच मिटवून टाकू. बर बर तर बर तुम्ही थोडा रट्ट खाल्ल्यात आम्ही पण ह्यांना 2 रट्टे पाळल्यात काय. बरोबर, जाऊ आणि द्या. हो का तुमच्या दोघांना सांगतोय परत जर तुम्ही काय केलं तर डायरेक्ट तुम्हाला येरावडाच. हा कसं आहे माहितीये का अध्यक्ष आज जर बरं काही आमचा सूत्र गेला असता तर गुरुवारी दावा झाला असता म्हणजे कसं तुम्हाला ऐका. शब्द का हे ए बेवड्या ए बेवड्या. सरपंच हा. अक्षरशः ह्यांचा आप्पाच्या नंतर तुमचाच नंबर लावायचा प्लॅनिंग चालला होता. आणि तुम्हाला कसं माहिती ऐका ऐकलं का अहो यशवंतराव तू डोकंच इतकं पुढचे त्याच्यानंतर यशवंतरावचं चालू. ताकद नाही यशवंतरावच्या अंगाला टच करायची. बर तुम्ही जाता का आम्ही जरा बघू ह्यांच्याकडे. तुम्ही बघा हो. बघा ए. यांच्याकडे बघा. नाही, नाही, तुम्हाला जा. दाखवतोय मी आप्पा कुठे. चला आणि तुम्ही हा नाही यशवंतराव. कशाला बाबा निष्कारण गावाचं नाव बरबाद करताय. परत असलं काय खराब धंदा काय करू नका आणि गावाचं नाव काय घालवू नका. तुम्ही नीटनीटकं वागायला शिका. आणि तुला सांगतोय अहो दादा, मी तुला बी सांगतोय हे पोरांच्या कानात असलं काय बी बरोबर जात जाऊ नको. तुझी जाण्याची चेष्टा आणि जीव गेला असता माझा. मी विनंती करतोय राव दोघांना असलं तर नका करू राव आज गावात तरी ऐका ना हे माझं दोघाला मेन सूत्रधार तू आणि म्हणे ह्यांना काय राव तुम्ही राव मग चला बाद झालं चला, चला, त्या चला, कुठं चला, बेवड्याच्या चला, नादी चला, लागल्या. बस झालं. नीटकं वाग. ए दादा चल. बस झालं. चला चल पुढे हो चल चला आप्पा हो आप्पा